असेल या दादा आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याच दरम्यान माननीय श्री नाथा कानाडे दादांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा या व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा या व्यासपीठावरती. अगदी व्यासपीठावरती बसून आपण या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. खरं तर आपल्याच गावची मॅच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला टीम स्वर्गीय प्रकाश दादा पंडे 11 बेंचेस संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम जय हनुमान जांभळे संघ. खरं तर अँटी करप्शनचे आपण पाहू शकाल साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. यस मॅचला करूया सुरुवात आणि जशी होईल मात्र सुरुवात आपण यस DYSP साहेबांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला या स्पर्धेसाठी नक्कीच 2000 रुपयाचं खरं तर देणगी आले. त्यांचा आम्ही खरं तर मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दादा. आपला आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. नक्कीच क्रिकेट प्रेमी आहेत सर. अगदी या देवर पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सराव करत होते. अगदी क्रिकेटवरती नित्यांत प्रेम आहेत त्यांचं आणि मनपूर्वक त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. यस मॅच करूया सुरुवात आणि ऐकूयात कॉम्बॉक्स मधून आमचे साथी समालोचक दीप खिलारी यांचा आवाज. थँक्यू सो मच. तुम्ही आतापर्यंत ऐकत होता हा प्रसाद सवार यांचा आवाज. एक जबरदस्त गोड आवाज, खरवेचा एक बुलंद आवाज. तर सामन्याला होईल सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगेल. बेडशील त्यांच्या विरोधात सामना करेल जांभळे. पहिला चेंडू थोडीशी उचली होती चेंडूला आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. कॅच ड्रॉप होते त्या ठिकाणी. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकता तुम्ही महेंद्र आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज भूषण आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय. पहिला चेंडू मात्र चांगला फेकलाय. निर्धावनी सुरुवात केली गोलंदाज प्रणय याने. पहिला चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा बाहेर आहे चेंडू. पंच आमच्याकडे वळतील आणि स्क्वेअर चेंडू असेल. आता अतिरिक्त धाव भेटेल या चेंडूवरती आणि संघाचं मात्र खातं ओपन झालंय अवंतर धावेने. एक धाव लागेल धावफलकावरती. तीन ओव्हरचा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक 2026 चे पर्व पाहू शकता तुम्ही. भेटीस आले. तुमच्या हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगले गोलंदाजी पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू मात्र वाईट आणि तिसरा चेंडू लगेच कमबॅक आणि पुन्हा एकदा निर्धावची सांगता. तिसरा चेंडू राईट मोर द विकेटने. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने प्रयत्न फसला त्या ठिकाणी आणि हा चेंडू असेल नो. ओव्हर स्टेप त्या ठिकाणी. नो चेंडू असेल त्या ठिकाणी. क्राईम ब्रँचचे सन्माननीय अविनाशजी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. अविनाश पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. क्राईम ब्रँच अविनाश पाटील साहेब या. आपला अँटी करप्शन चे अविनाश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सदिच्छा सन्मान करतो आपण. अमोल पंडे यांच्या शुभाशय स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभाशय मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करतोय. तीन धावा धावफलकावरती. 4 चेंडू झालेत मैदान. 3 चेंडू झालेत मैदानाच्या आतमध्ये.
आणि 3 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळला त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाहीयेत. एक सोप्पा झेल धावत आले आणि चांगला झेल अटेम्प्ट केलाय त्या ठिकाणी आणि फलंदाज होईल बाद. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट, मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. भारी दिनशील गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो एक नंबर. चषक भारी दिनशील गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो एक नंबर. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, अजून 3 फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते प्रणव यांच्या माध्यमातून. महत्वाची गोल्डन विकेट मात्र मैदानाच्या बाहेर काढले प्रणव याने. पाचवा चेंडू राहुल साठी पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. हा चेंडू भिरकावला त्या ठिकाणी, उंच उडालाय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाही. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुसरे विकेट संपादित केले. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या मध्ये, फलंदाज बाद. सो मच. पाहू शकता तुम्ही तू चल मे आयचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते प्रणव यांच्या माध्यमातून, प्रणय यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी खोदून काढलाय त्या ठिकाणी चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या दिशेने, रोनित होते त्या ठिकाणी. चांगली अचूक थ्रोपैकी त्या ठिकाणी आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. डीजे नवीन गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश पवार. पाहू शकता तुम्ही जांभळे संघाला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय मैदानाच्या मध्ये. गोलंदाजी करतोय संघ बेडशील. काही जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त खर्च केले मैदानाच्या आतमध्ये 4 आणि 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र रिटर्न पाठवलेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाज सिद्धेश पवार. कशी गोलंदाजी करल मैदानाच्या आतमध्ये, राईट मोर द विकेटने. आणि स्ट्राईकला फलंदाज पाहू शकता तुम्ही आदेशला. बघितला असेल दबाव, डेडबॉल असेल. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस पाहू शकता तुम्ही. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 चे पर्व. जबरदस्त आयोजन पाहू शकता. पहिला चेंडू राईट मोर द विकेटने. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात पाठ मोरे आणि तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा
6. चालू असलेला सामना बेडशील बनाम जांभळे पाहू शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू पुन्हा एकदा विकेट. फटका मोठा मारायचा होता पण चेंडू जाईल लॉंग स्टॉप. चेंडू फरार. धन 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 ले बेटा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावपलकावरती 10. 2 चेंडू फेकलेत आतापर्यंत. 6 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. शतरक्षक येथील धावत पण त्या ठिकाणी केले चूक. एक सोपा झेल मात्र सोल्डाय. विनोद मालुसरे होते त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 12 धावसंख्या धावफलकावरती. सोपा झेल होता पण अटेंड करता आला नाही त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मैदानाच्या मध्ये सिद्धेशची. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय त्या ठिकाणी. शतरक्षक येतील. चेंडूला अडवतील फेकतील. तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 14 धावसंख्येवरती. सिंगल डबलला मात्र प्राधान्य देत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळले त्या ठिकाणी. शतरक्षक वारंवार चुकी पाहायला भेटते. दुसऱ्यांदा चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये. दुसरा झेल ड्रॉप होतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या जातील. चुकी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. 16 धावसंख्या धावफलकावरती. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती धावा लागल्यात 16. जिथे एकही धाव नाही तिथे 2 धावा मिळत आहेत. शेवटचा चेंडू हा पुन्हा एकदा वाढव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय त्या ठिकाणी. शेवट मात्र गोड केलाय गोलंदाजाने आणि हा चेंडू असेल निर्धाव आणि 2 रनच्या समोतीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16. डीजे पाहू शकता तुम्ही 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 16. सिद्धेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी 12 धावा खर्च केल्यात. 6 बॉल फेकलेत.
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाहू शकता जितेश. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती राईट मोर द विकेटने जितेश. राऊंड द विकेटने आणि स्ट्राईक वरती फलंदाज आदेश महेंद्र. हा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करतोय गोलंदाज. लेफ्ट आर्म स्पिनर पाहू शकता तुम्ही. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी सिद्धेश पवार. अचूक थ्रोफेकी त्या ठिकाणी कलेक्ट करता आली नाही गोलंदाजाला. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 18. जितेशने या स्पर्धेमध्ये पहिलं मेडल सेटअप फेकलंय. जितेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सातत्याने बघितले आपण या स्पर्धेमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा हाफ टॅगर चेंडू होता. फक्त दिशा दिली त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार. चेंडू फरार. चौकार. विशाल विनोद समीर पाटील बाजाऱ्यांचा अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा हायच बर. क्रिकेटचे सामने बघाय पब्लिक जमले मैदानावर. स्मृती चषक भाजी दीक्षित गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन. बऱ्याच वेळानंतर मात्र चौकार आलाय. फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून 22 धावा धावफलकावरती. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. गोलंदाज जितेश याने 6 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा द्यायची होती चेंडूला, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जितेशच्या माध्यमातून. अवे फ्रॉम द बॉडी. आणि हा चेंडू खोदून काढलाय त्या ठिकाणी. मिड एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल. दन 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 ले बेटा चौकार. पाच चेंडू आणि 26 धावसंख्या धावफलकावरती. जितेशच्या विरोधात मात्र चौकार लगवलाय फलंदाज महेंद्र याने. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करायचे त्या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपात महेंद्र यांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद.
जांभळ्या संघाने धावा बनवल्यात मैदानाच्या आतमध्ये 26 आणि 27 धाव्याचं एक माफक लक्ष पाहू शकता बेडशिल्या संघासमोर. येणारे 18 चेंडू आणि 27 धावा बनवायला लागतील बेडशिल्या संघाला. स्पीडअप करायचं आहे अजून. आज बघितलं असेल फायनल डे, तर आज पटापट सामने खेळवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक 2026 चे पर्व अठरा चेंडू आणि 27 धावेची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाले. जितेश आणि त्यांच्या साथीने विनोद मालुसरे पाहू शकता तुम्ही. तीन बॉल 3 षटकार मारले तर ड्रीम लाईन रिसॉर्ट यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. बेडशील संघ जर विजेता झाला तर अमोल पंडे यांच्या माध्यमातून महाबळेश्वरची ट्रिप देण्यात येईल. मालुसरे फार्म करून 3 बॉल 3 षटकार मारले तर 3000. हा पहिला चेंडू मात्र स्वागत केलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती लगवलाय चौकार. विनोद पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज दर्शनाचं. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चुकी करतील. बॅक टू बॅक दुसरा चेंडू चौकार जाईल का? आणि दुसरा चेंडू मात्र चौकार जाईल. बॅक टू बॅक त्याच दिशेने दुसरा चौकार. तीन बॉल 3 चौकार लगवले तर अमोल पंडे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. विनोद मालुसरे यांच्यासाठी सुवर्ण संधी. 3 चेंडू 3 चौकार मारले तर हा पुन्हा एकदा गॅप दोंडलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 9. दर्शनच्या विरोधात चढवलेला हल्ला पाहू शकता तुम्ही. दोन चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार लगवला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव घेतले मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय त्या ठिकाणी. कोणच क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी आणि चेंडू फरार. चौकार. होणारा सामना कॉर्नर बॉईज आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल जय हनुमान जोवेली. दोन्ही संघाने टॉस उडवण्यासाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये.
काय जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. हा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी. शतरच्या एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील तोपर्यंत एक चिक्की सिंगल घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 14. तेरा चेंडू आणि 13 धावेची गरज अजूनही. प्रथम फलंदाजी करत असताना जांभळे संघाने मात्र 26 धावा लगवल्या होत्या आणि 27 धावेचं टार्गेट सेट केलं होतं बेडशील या संघासमोर. हा पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय त्या ठिकाणी आणि विनोद मालुसरे यांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. चषक भारी बिनशील गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो एक नंबर. चषक भारी बिनशील गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो एक नंबर. दिगंबर सुरोशे शक्ती केंद्र प्रमुख दैवली यांचं शुभ आगमन होत आहे. स्पर्धेच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. याच्या व्यासपीठावरती बघितला असेल महत्वाचा गडी मात्र मैदानातून बाहेर. विनोद मालुसरे एक गोल्डन विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये परसप मिळवले. 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग या स्पर्धेचा नियम. खूप सुंदर अशी स्पर्धा. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 पर्व. नवीन गोलंदाजी मार्क करतो. दुसऱ्या षटक घेऊन आलाय भूषण. पहिला चेंडू हा चेंडू भिरकावून दिलाय. शतरषक होते त्या ठिकाणी चूक करतील आणि चेंडू फरार. चौकार. पहिल्या चेंडूवरती केलंय स्वागत गोलंदाजाचं चौकार मारून. पहिल्या चेंडूवरती चौकार लागवलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागतील 18. अजून येणारे 11 चेंडू आणि 9 धावेची गरज. बेडशील संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला भेटते मैदानाच्या मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप स्टाईलने खेळलाय. स्वतः गोलंदाज गॅदर करतील चेंडूला. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 19 धावसंख्या. अजून येणारे 10 चेंडू आणि 8 धावेची गरज. जांभळे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने डॉट चेंडू फेकायला लागतील. बेडशील संघाची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू मात्र एक धाव. तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. हा मोठा फटका खेळलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑनला शतरषक आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावीवरती समाधान. 20 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू आणि 7 धावेची गरज. जांभळे संघाला चांगली गोलंदाजी करायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फक्त दिशा द्यायची होती त्या ठिकाणी. बॅटन बॉलचा काही संपर्क होत नाही आणि पुन्हा एकदा जाईल निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 20 धावसंख्या धावफलकावरती. येणारे 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. सामना रंगतोय मैदानाच्या मध्ये. बेडशील बनाम जांभळे या दोन्ही संघामध्ये काय जबरदस्त सामना मैदानाच्या मध्ये पाहू शकता तुम्ही. हा पुन्हा एकदा फसवी गोलंदाजी त्या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय.
गोलंदाजाला माहिती आहे हा जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी सातत्याने करायला लागेल मैदानाच्या मध्ये. तशी कामगिरी पार पाडत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती दोन चेंडू निर्धाव फेकलेत मैदानाच्या मध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहू शकता तुम्ही. गोलंदाज भूषण याची पहिल्या चेंडूवरती त्यांना चौकार लगवला. दुसरा चेंडू मात्र एक, तिसरा चेंडू एक, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. हा पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका खेळायचा आहे त्या ठिकाणी, पण स्वतः गोलंदाज गॅदर करतील चेंडूला. तो पण एक धाव घेतली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 21. येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. काय सामना रंगल्या मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. कानोर बॉईज आणि जय हनुमान जोविल या संघाने टॉस बॉक्स मध्ये यायचे. टॉस उडवला जाईल. अमोलदादा पंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अमोलदादा पंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्पीडअप करायचं आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस असेल. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 पर्व. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, 4 दिवस स्पर्धा होती. नीटनेटकं आयोजन पाहू शकता तुम्ही. चला स्पीडअप करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ लावू नका. वारंवार मात्र ती सूचना दिली जाईल. मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करायचं आहे. येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. कोण जिंकेल सामना, बेडसील की जांभळे? सहा बॉल मध्ये 1 6 मारला तर डिम लाईट डिझेल कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आणि टॉस जिंकलाय जय हनुमान जोविली संघाने आणि निर्णय कळवायचा आहे. सहा चेंडू आणि 6 धावेची गरज. सामना रंगले मैदानाच्या आतमध्ये. बेडशील आणि जांभळे मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना. पहिला चेंडू राईट मोर द विकेटने. हा चेंडू फक्त दिशा दिल्या त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने. चेंडू फरार, चौकार. चषक भारी बिनशील गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज होते. आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र जितेश यांच्या बॅटीमधून निघालेला पहिला चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा वत्रा. विजयी फटका आणि सामना. श्रीरंगन सजलाय भारी बिनशील नावाचा. या मैदानावर ठेवलाय भारी चषक मानाचा. साईनाथ अमोल भूषण दादा. थँक्यू सो मच डीजे. खरं तर अभिनंदन टीम संपूर्ण स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंचिल टीम. खरं तर जबल पाहिली तर अगदी अमोल दादाने सांगितलं की जबल 15 वर्षातून ही पहिली नक्कीच ट्रॉफी आता आमच्या गावामध्ये येईल. खरं तर भरपूर आनंद आपण पाहू शकाल संपूर्ण बेंचिलकरांच्या चेहऱ्यावरती. पुन्हा एकदा अभिनंदन संपूर्ण टीम. अभिनंदन अमोल दादा, अभिनंदन भूषण दादा, अभिनंदन संपूर्ण टीम. खरं तर भरपूर चांगली मेहनत तुमच्या. आणि आजही आयोजन आपण केलं आणि आपल्या स्पर्धेत खरं तर आपण टॉप 5 मध्ये आलात. आपलं पुन्हा एकदा आपलं अभिनंदन केलं जाईल. खरं तर अभिनंदन. या ठिकाणी मालुसरे सर आपलं खरं तर कौतुक करायला पाहिजे. खरं तर भरपूर चांगली नक्कीच भूषण दादा सध्या तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच थोडेसे भावुक झाले की अगदी आपण पाहू शकाल भूषण दादांना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच थोडेसे भावुक झालेत. अगदी होणं देखील कारण आहे, कारण की जवळ 15 वर्ष अगदी न स्वार्थाना मात्र सातत्याने आपल्या टीमला ते पुढे घेऊन आलेत. आणि आज जवळ आपल्याच स्पर्धेमध्ये ते खरं तर 15